बापूसाहेब पठारे. राज्य विधिमंडळाच्या 2026 या वर्षातील पहिल्या अधिवेशनामध्ये माननीय राज्यपाल महोदयांनी केलेल्या अभिभाषणावर खेद व्यक्त करत असताना या ठिकाणी मला असं सांगायचे की मराठा साम्राज्याचे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रम व बलिदान व राष्ट्रनिष्ठ योगदानाचा इतिहासातील त्यांच्या अद्वितीय शौर्याची आणि स्वराज्यासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची दखल घेऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामध्ये आढळून आलेला नाही. संपूर्ण जगाला अध्यात्माची दिशा देणारे संत तुकाराम महाराज यांचे आजोळ असलेले श्री क्षेत्र लोहगाव हे पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित असताना सुद्धा त्या ठिकाणी अपेक्षित विकास झालेला नाही. तसेच परिसरातील ऐतिहासिक हरणतळे हे प्रचंड दुरावस्थेत झालेले आहे. या पार्श्वभूमीवर या पवित्र व ऐतिहासिक स्थळाचं सुनियोजित व सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा उल्लेख माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये नाही आहे. देहू आळंदी येथून पंढरपूर येथे दरवर्षी लाखो वारकरी भाविक हे पंढरपूरला जात असतात आणि हे जात असताना आळंदीवरून पंढरपूरकडे जात असताना या ठिकाणी जो मार्ग आहे तो आळंदीमध्ये साधारणतः 1 किलोमीटर आणि दिघी ते कळस या दरम्यान साधारणतः 1.5 किलोमीटर हा अरुंद आहे. त्याचं रुंदीकरण करण्यासाठी शासन केंद्र सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी रुंदीकरणाचं काम होण्याची गरज असताना किंवा रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी सुद्धा याचा उल्लेख त्यांच्या अभिभाषणामध्ये झालेला नाही आहे. आणि म्हणून संरक्षण खात्याची जमीन असेल, रस्त्याचं रुंदीकरण असेल, हे याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. राज्याची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर भौगोलिकदृष्ट्या झपाट्यानं विस्तारित असून लोकसंख्येतही मोठी वाढ होत आहे. शहराच्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये राज्यभरातून लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी वास्तव्यास येतात. तसेच विमाननगर, खराडी, IT हब वाढत विस्तार, दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या वाढत असताना पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 34 गावांचा समावेश झाल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झालेली आहे. त्यामुळे नागरिक प्रचंड वाहतुकीवर कोंडीला सामोरे जावे लागत असून अनेक मानवी तास वाया जात आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहराची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अंतर्गत व बाह्य असे 2 वर्तुळकार रिंग रोड या ठिकाणी PMRDने पुणे महानगरपालिका करत आहे. ते त्वरित पूर्ण करावेत. तातडीनं ते करण्याची गरज आहे. याचाही अभिभाषणामध्ये कुठेही उल्लेख नाही आहे. महिला सक्षमीकरणाच्या धोरणाअंतर्गत बचत गटांच्या माध्यमातून तयार होणाऱ्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. महिलांच्या आर्थिक प्रगतीस चालना मिळावी, स्वावलंबनासाठी वाढावे आणि स्थानिक स्तरावरील रोजगार निर्मिती व्हावी यासाठी पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यालगत असणाऱ्या ज्या शासकीय जागा असतील किंवा ओपन पीस असतील त्या ठिकाणी महिलांसाठी सखी मॉल उभारण्याची गरज आहे. त्या ठिकाणी महिलांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करण्याची गरज आहे. याचंही शासनाला लक्ष घालून या ठिकाणी काम करावं याचाही उल्लेख राज्यपालांच्या भाषणामध्ये कुठेही नाही आहे. वडगाव श्री मतदारसंघातील लोहगाव येथे पोलीस बांधवांना त्यांचे हक्काचे घर या उद्देशानं पोलीस मेगा सिटी गृह प्रकल्प गेल्या सुमारे 16 वर्षापासून उभारण्यात येत आहे. तथापि या खाजगी बांधकाम व्यावसायिकांनी शासकीय अधिकाऱ्यांना संगनमताने सदर प्रकल्प ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसा प्रयत्न केला. त्यानंतर अपेक्षित पुढील कार्यवाही न झाल्याने प्रकल्पास विलंब होत आहे. पोलीस बांधवांच्या निवासाची
दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा पोलीस मेगा सिटी गृह प्रकल्प तातडीनं पूर्णत्वास न्यावा याचा उल्लेख कुठेही नाही आहे आणि म्हणून तो झाला पाहिजे. मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजना अंतर्गत शेतकऱ्यांची पेरणी कापणी व शेतीमालांची वाहतूक कृषी उत्पादनाची वाहतूक सुलभ व्हावी यासाठी टिकाऊ रस्ते विकसित करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र माझ्या मतदारसंघामध्ये निरगुडी, वडगाव, शिंदे, मांजरी खुर्द या लगतच्या गावामध्ये प्रत्यक्षात शेतरस्ते खुल्ले करण्यात आलेले नाही आहेत. किंबहुना वडगाव शिंदे येथील गावातील शेतरस्ते खुल्ले करण्याबाबत हवेली येथील निवासी नायब तहसीलदार यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात एकतर्फी निकाल दिल्याची बाब गंभीर आहे. अशाच प्रकारे इतरही अनेक शेतरस्ते अद्याप खुल्ले झालेले नाही आहेत आणि म्हणून या रस्त्यांची गरज आहे. आज शेतकरी फार अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा उल्लेख माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये कुठेही नाही आहे. राज्यात सध्या फळबागा व इतर पिकांच्या लागवडीची मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेऊन फळबागा व इतर पिकांची लागवड पेरणी करत आहेत. 2 लाखापर्यंत शेती व पीक कर्जाच्या दस्तऐवजावर मुद्रांक शुल्कातून सूट देण्याचा निर्णय शासनानं घेतला असला तरी सध्याच्या वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर ही मर्यादा अपुरी ठरत आहे आणि म्हणून फळबागासाठी हेक्टरी 10 लाख रुपये व इतर पिकांसाठी 5 लाख रुपयाच्या इतकी मुद्रांक शुल्क सवलत देण्याची आवश्यकता आज शेतकऱ्यांना आहे. याचाही उल्लेख कुठेही झालेला नाही आहे. पुणे शहरातील अनेक शाळा, महाविद्यालय व विद्यापीठ विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीबरोबरच क्रीडा व शारीरिक तंदुरुस्तीची समान संधी मिळणे आवश्यक आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तशा पद्धतीचे खेळाडू घडावेत. मुलामुलींना नियमित व्यायामाची सुसज्ज सुविधा उपलब्ध व्हावी. सक्षम, निरोगी व सशक्त पिढी निर्माण व्हावी यासाठी शाळा महाविद्यालय स्तरावर व्यायामशाळा, क्रीडा सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये उभारण्याची गरज आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये समावेशक क्रीडा व आरोग्यविषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा उल्लेख माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये झालेला नाही आहे. पंतप्रधान कुसुम योजना कुसुम ब अंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंप उपलब्ध करून देण्याचा उद्देश असताना प्रत्यक्षात मात्र पात्र शेतकऱ्यांना अद्याप सौर पंप मिळालेले नाही आहेत. या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये कामांची नोंद ग्रीनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाल्याचा उल्लेख केला जातो. मात्र प्रत्यक्षात लाभार्थीच्या बाबतीत विलंब होत असल्याची वस्तुस्थिती आहे. अनेक शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत अर्ज करून आवश्यक ती ठेव डिपॉझिट रक्कमही भरलेली आहे, तरी या अनेक महिन्यापासून सौर पंप वितरित करण्यात आलेले नाही आहेत. सौर पंप नेमके केव्हा देण्यात येणार याबाबतची कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी उत्पादन क्षमतेत थेट परिणाम करणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाचा उल्लेख माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये नाही आहे. दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्यात गुंतवणुकीचे सामंजस्य करार होऊन 40 लाख रोजगार निर्मिती होणार अशी घोषणा होते. प्रत्यक्ष खरंच किती रोजगार निर्मिती झाली यावर्षी त्यामध्ये किती बदल झालेला आपल्याला आढळून येतो. फक्त घोषणाच होते का असंही मनामध्ये सर्वांना वाटत आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, पराम कृषी विकास योजना आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान यांची अंमलबजावणी करीत असल्याचे सांगितले. परंतु प्रत्यक्षात मदत कशा पद्धतीने केली जाते, केव्हा देणार याची सविस्तर माहिती कुठेही लिहिलेली नाही आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 HP पंपांची क्षमता या ठिकाणी आपण दिलेली आहे, परंतु पंप देत आहोत. परंतु 10 हॉर्स पॉवरचे पंप देण्याची आज गरज आहे. कारण काही शेती ही नाल्याच्या लगत असल्यावर उंचावर पाणी ओढले जात नाही आणि मग गरीब शेतकऱ्यांची अतोनात त्या ठिकाणी हानी होते आणि म्हणून या ठिकाणी शासनानं बदल करून 10 HP पंपापर्यंत त्या ठिकाणी परवानगी द्यावी अशी या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे. शेतीला दिवसा वीज पुरवठा अभियान 2025 मुख्यमंत्री सौर
कृषी वाहिनी योजना 2 अंतर्गत शासकीय व खाजगी जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनींच्या भाडेपट्टा करारास मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफ करून ग्रामीण क्षेत्रासाठी ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यात आले असे सांगितले, परंतु असे करार त्वरित करण्याबाबतचा उल्लेख माननीय राज्यपालांच्या भाषणामध्ये कुठेही करण्यात आलेला नाहीये. आपण जर पाहिलं तर पांदन रस्त्याच्या बाबतीतली परिस्थिती आज जर पाहिली तर फार दयनीय आहे, कारण त्या ठिकाणी मोजणी केली जात नाही आणि मोजणी केली जात नसल्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रस्ते होत नाही आणि त्यासाठी शासनानं विशेष लक्ष द्यावं अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद.